संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आपण जो काही आता मुख्य परीक्षेचा पेपर होणार आहे त्या परीक्षेसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सिरीज सुरू केलेली आहे। आतापर्यंत आपण 2023चा पेपर परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवर विश्लेषित केला। त्यानंतर नंबर 2 मध्ये 2022चा संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022चा मराठी व्याकरणाचा पेपर परिपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण विश्लेषित केला। आज तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो 2021चा परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवर आधारित आजच्या पेपरचं विश्लेषण। सर्वांनी अगदी शेवटपर्यंत ही विश्लेषण बघा, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी यातनं क्लिअर होणार आहे। कारण की आपलं टार्गेटच ते आहे की 47 प्लस, बरोबर ना, म्हणजे त्या ठिकाणी 47 प्लस मार्क्स आपल्याला मराठीमध्ये कसेही घ्यायचे आणि त्या दृष्टिकोनातूनच हे लेक्चर मी या ठिकाणी तुमच्या समोर घेतो आहे। तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील। मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की जर तुम्हाला स्कोअर वाढवायचा असेल तर फक्त आणि फक्त आयोगाच्या क्वेश्चन पेपरच्या आधाराने चाला। परिपूर्ण आयोग समोर ठेवा, त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे आपल्याला परिपूर्ण एक अप्रोच आणि एक दिशा त्या ठिकाणी प्राप्त होते। ओके, नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी, सर्वांचं लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा। तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टींचा फायदा होणार आहे। बघा, आता पुढे जाण्याच्या आधी आपलं लक्ष मराठी अकॅडमी या ॲप्लिकेशनवरती आपले मराठी व्याकरणासाठीची बॅच जी काही मित्रांनो ती उपलब्ध झालेली आहे। ती बॅच परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवरती आहे। तुम्ही आधी डेमो व्हिडिओज बघा, त्याच्यानंतरच निर्णय घ्या बॅच खरेदी करण्याचा। आणि बॅचची फी अतिशय मिनिमम आहे आणि त्या बॅचमध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत की स्पेशल मराठी व्याकरण जे विद्यार्थी बॅच खरेदी करतील त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवा बरं का। त्याच्यानंतर मी तुम्हाला नोट्स त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार। स्पेशल शब्दसंग्रहाची एक नोट्स आहे आणि समजा तुमचा पेपर 2 दिवसावरती आहे तर फ्लो चार्ट नोट्स किंवा रिव्हिजन नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, बरोबर। आणि ही जी नोट्स आपण बनवलेली आहे किंवा ही बॅचमध्ये तुम्हाला जे काही कंटेंट उपलब्ध करून दिला आहे तर त्यामध्ये थोर व्याकरणकारांची संपूर्ण थोर व्याकरणकार यांचे संदर्भ पुस्तकांचा आधार घेऊन, का कारण की आयोग बदलत आहे, मी इकडे फोटो घेतलेत प्रत्यक्ष, समजलं का, या गोष्टी तुम्हाला समजाव्यात। त्यानंतर जे विद्यार्थी हे बॅच खरेदी करतील व्याकरणाची तर त्या विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण आयोगाच्या प्रश्न विश्लेषणाची प्रश्नपत्रिकांची बॅच त्यांना मोफत असणार आहे। म्हणजे एकाच फी मध्ये 1499 रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला एक 100 ते 130 प्लस व्हिडिओच्या लेक्चरची बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे। 3 प्रकारच्या नोट्स उपलब्ध असणार आहे आणि त्याच्यानंतर आयोगाच्या परिपूर्ण प्रश्न विश्लेषणाची बॅच त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे। ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त आयोगाच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाची 50 प्रश्नपत्रिका विश्लेषणाची बॅच ज्यांना घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी जी काही फी आपण डिसाईड केली आहे ही 499 पेक्षा अजून मी त्या ठिकाणी कमी केली, 249 रुपयामध्ये ही बॅच त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे। 50 व्हिडिओज त्याच्यामध्ये आहे लेक्चर। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की लवकरच तुमच्यासाठी 10 टेस्ट सुद्धा घेऊन येतोय परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवर, बरोबर। आता बघा, आजचा म्हणजे पुढे जाण्याच्या आधी 2021च्या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते तर बघा, व्याकरणावरती जे काही प्रश्न विचारलेले होते तर एकूण 30 प्रश्न व्याकरणावरती होते, इकडं 15 प्रश्न होते आणि ठरल्याप्रमाणे इकडं उत्तरावरती 5 प्रश्न विचारलेले होते। अशा पद्धतीची विभागणी होती। त्यानंतर जर आपण घटक निहाय जर बघितलं तर वर्ण विचारावरती 1, संधीवरती 3, नामावरती 1, विशेषणावरती 1, क्रियापदावरती 1, क्रियाविशेषणावरती 2, विभक्ती 1, प्रयोग 1, वाक्यांचे प्रकार 5। नेहमीप्रमाणे वाक्यांच्या प्रकारावरती प्रश्न जास्तच विचारली जातात। त्यानंतर वाक्य पृथक्करण 1, विरामचिन्हे 2, नामाचा लिंग विचार 1, वचन विचार त्या ठिकाणी 1, त्यानंतर सर्वनामावरती तब्बल 6 प्रश्न, शब्दांच्या शक्ती 1, शब्दयोगी अव्यय त्या ठिकाणी 1। अशा पद्धतीने इकडे बघा, आता शब्दसंग्रह वाक्य प्रचार 4, म्हणी 2, शब्द समूहाबद्दल शब्द 2, त्यानंतर तद्भव 1, परभाषे 1, प्रत्येक घटित 1, शुद्ध शब्द 1, एका शब्दाचे अनेक अर्थ 1, तत्सम 1। अशा पद्धतीने शब्दसंग्रह। आता यामध्ये अजून तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं, एक निरीक्षण जर केलं तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्या निदर्शनास येत आहे की त्यामध्ये समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्दावरती इथं प्रश्न विचारलेला नाही, जुळवामध्ये पण नाही आहे आणि त्याच्यामध्ये पण नाही आहे। मग सर करायचं नाही का? अजिबात नाही, तुम्हाला अभ्यास परिपूर्ण घटकांचा करायचा आहे, कुठलाच घटक तुम्हाला सोडायचा नाही। आता पहिला प्रश्न इथे विचारलेला होता, आता इकडे संदर्भ सुद्धा मी दिलेला आहे की जे काही आपण नोट्स तयार केलेली आहे त्या नोट्समध्ये बघा
संपूर्ण पाठ मी कव्हर केलेला आहे की जिथे तुमचे मार्क जाण्याची शक्यता आहे तिथे तिथे मी संदर्भ दिलेला आहे. बघा, तो म्हणे वेडा झाला या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. म्हणे, बरोबर, काय सांगितलेलं आहे तर म्हणे याचा त्या ठिकाणी तुम्हाला प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. बरोबर, आश्चर्यदर्शक तर काही येऊ शकत नाही, हे आपण नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अभ्यासतो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी इकडं त्याचा म्हणजे इकडं आश्चर्यदर्शक काही येऊ शकत नाही, शोकदर्शक नाही, त्यानंतर तिरस्कार द्योतक नाही. हे नेहमी आपण अभ्यासणारे हे उपप्रकार आहे, त्याच्यावरती न बोललेलं बरं. पण मी आता बोलणार कशावरती, पाद पूर्णार्थ. आता त्याला तुम्ही सर्वांनी अभ्यासलाय की त्याला काय म्हटलं जातं, दुसरं नाव आहे त्याला त्या ठिकाणी व्यर्थ उद्गार वाची अव्यय. बरोबर ना, हे दुसरं नाव त्याला आहे की एखादा व्यक्ती बोलत असताना नेहमी त्याच्या बोलण्यामध्ये एखादा शब्द येत असतो की एखादा शब्द त्याला जर दुसरा नाही आठवला तर यापैकी एखादा अव्यय तो नेहमी वापरत असतो. बरोबर, मग ह्याचं वर्गीकरण जे काही आहे तर थोर व्याकरणकार कृपा कुलकर्णी यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. हा संदर्भ कुणाचा आहे तर थोर व्याकरणकार डॉक्टर राजशेखर हिरेमठ साहेब यांच्या पुस्तकातला आहे मित्रांनो. तर बघा, आता इकडं आपला काहीतरी बोलतो, म्हणजे इथं त्या ठिकाणी आपला म्हटल्यानंतर हे काही जे काही आलेलं आहे ते पाद पूर्णार्थक आलेलं आहे किंवा व्यर्थ उद्गारवाच्य आहे. त्याला एक विशिष्ट अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी नसतो. त्यानंतर बेटे, मग बेटे असे झाले. बरोबर ना, मग बेटे तसे झाले असं बोलतात ना, तिथं नेहमी येत असतो. त्याची बरी कमाल झाली, बरी का नाही म्हणत आपण, बरी त्याची बरी कमाल झाली बरं का माझ्याशी बोलायची, त्याची बरी कमाल झाली बरं का तिथं पोहोचायची. म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो. तो जातो की येतो की, बरोबर ना, जातो की येते की, तो म्हणे वेडा झाला. इथंच त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणे वेडा झाला. बरोबर, अशा पद्धतीच्या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. अजून काही अशा प्रकारची अव्ययता आली की आत्ता बरं का, जळलं मेलं, बरोबर, त्यानंतर आणखीन कळलं, बरोबर, इतकं जे हे ते, अशा प्रकारची इतर अव्यय ह्याच्यामध्ये समाविष्ट होतात. आता पालुपदासारखे काही शब्द पुन्हा पुन्हा येताना आढळतात. बरोबर, अशा शब्दांना पादपूर्णार्थक किंवा व्यर्थ उद्गाराचे अव्यय असे म्हणतात. हे आपलं नोट्समधलं त्या ठिकाणी हे आहे, त्यामुळं काही अडचण नाही. हा पहिला प्रश्न होता, म्हणून याला पाद पूर्णार्थ का म्हणतात आणि कशामुळे म्हणतात, हा तो कन्सेप्ट आणि हे उदाहरण कसलं आहे म्हणून. बरोबर, नंबर 2चा प्रश्न होता, सकाळी मी मित्रांबरोबर फिरावयात जातो किंवा क्रीडांगणावर खेळतो या वाक्याचा प्रकार ओळखा. पहिला पर्याय तुम्हाला दिला होता केवल वाक्य. अगदी रचनेवरून पडलेले हे प्रकार आहे, केवल, संयुक्त आणि मिश्र. त्यामध्ये केवल म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिला आपल्या भाषेमध्ये सांगतो वाक्यामध्ये एकच कर्ता येतो आणि ज्या वाक्यामध्ये एकच क्रियापद येते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर केवल म्हणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये काय आलेलं असतं तर पहिलं वाक्य जे काही असतं ते गौण असणार आहे. बरोबर, दुसरं वाक्य जे असणार आहे ते प्रधान असणार आहे. म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ दुसऱ्या वाक्यावरती कंप्लीट त्या ठिकाणी होताना दिसतो, म्हणजे अवलंबून राहावं त्या ठिकाणी लागतं. किंवा त्या ठिकाणी गौण उपवाक्याचे मिश्र वाक्याच्या रचनेवर अवलंबून आधारित गौण उपवाक्याचे उपप्रकार पडतात. नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य. याही कन्सेप्ट आपल्याला पुढं जसजसे प्रश्न येतील त्या पद्धतीने आपल्याला अभ्यासायचे आहे. 17-18ला प्रश्न विचारले तिथं आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे. पण मिश्र वाक्यामध्ये आलेले जे की प्रत्येक वाक्य असतं हे कुणावरती डिपेंड असतं तर गौणत्व बोधक उभयने अव्ययावरती डिपेंड असतं. गौणत्व बोधकचा पहिला प्रकार कोणता येतो तर गौणत्व बोधकचा पहिला प्रकार येतो तो म्हणजे स्वरूप. दुसरा प्रकार येतो तो म्हणजे कोणता तर कारण. 3 नंबर येतो उद्देश आणि 4 नंबरचा प्रकार येतो तो म्हणजे संकेत. या प्रत्येक प्रकारामध्ये येणारं जे वाक्य असतं तर ते कोणतं असतं तर मिश्र वाक्य असतं. संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर मित्रांनो संयुक्त वाक्यामध्ये रचना कशी असते, पहिलं प्रधान असतं, दुसरं पण त्या ठिकाणी प्रधान असतं. म्हणजे 2 स्वतंत्र पद्धतीची वाक्य आलेली असतात. सर एवढंच असतात का तर हे मित्रांनो यामध्ये जे वाक्य जे प्रकार प्रधानत्वामध्ये त्या ठिकाणी येतात, प्रधानत्व बोधकमध्ये ज्या प्रकारांचा समावेश होतो ती संपूर्ण वाक्य कोणती असतात संयुक्त वाक्य असतात. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर सर्वात पहिला येतो समुच्चय, त्यानंतर नंबर 2 मध्ये येतो विकल्प, नंबर 3 मध्ये येतो त्या ठिकाणी न्यूनत्व आणि 4 मध्ये येतो परिणाम. अशा प्रकारे हे 4 प्रकार कुणाचे येतात तर प्रधानत्वाचे येतात. या प्रत्येकामध्ये येणारं वाक्य संयुक्त वाक्य असतं. याने जोडलेलं प्रत्येक वाक्य संयुक्त वाक्य असतं. मग आता वाक्य काय दिलंय की सकाळी मी मित्राबरोबर फिरवायला जातो किंवाने वाक्य जोडलेलं आहे. म्हणजे किंवा कुठे येतो तर विकल्पमध्ये किंवा येतो. विकल्प म्हणजे काय तर पर्याय. बरोबर, तिथं किंवा आलेला असतो म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग संयुक्त वाक्यामध्ये अजून काय महत्त्वाचं ठरतं तर जसं त्या ठिकाणी येणार तसं मी क्लिअर करणारच, पण त्याच्याबरोबरच
त्या ठिकाणी संयुक्त वाक्याचे प्रकार किती पडतात असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर संयुक्त वाक्याचे येणारे प्रकार जे काही आहेत, कारण की थोडं मला फास्ट घ्यावं लागणार आहे, कारण की प्रश्न 45 आहेत, उतारा सोडून मी अतिशय डिटेल विश्लेषण करून देत असतो. तर या ठिकाणी 3 प्रकार पडतात संयुक्त वाक्याचे. एक केवल संयुक्त आहे. नंबर 2चा जो प्रकार आहे तो मिश्र संयुक्त येतो, बरोबर. आता मिश्र संयुक्तमध्ये काय असतं, पहिलंही मिश्र असतं, दुसरंही मिश्र असतं. 2 मिश्र वाक्य आलेली असतात ती संयुक्त वाक्याची असतात, बरोबर का. त्याच्यानंतर नंबर 3 मध्ये जर तुम्ही आलात तर केवल मिश्र संयुक्त, म्हणजे पहिलं केवल असणार आहे, दुसरं मिश्र असणार आहे, अशा प्रकारची रचना आहे. तिन्ही प्रकार कुणाचे आहेत तर 3 प्रकार संयुक्त वाक्याचे आहेत. असा हा दुसरा प्रश्न होता. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न. आता या प्रश्नावर तुम्ही स्टार करू शकता. आपण जी काही त्या ठिकाणी माहिती आहे ते आयोगाकडनं मागू शकतो, काय अडचण नाही, कारण की या प्रश्नाचं उत्तर जे काही आयोगाने दिलेलं आहे ते अनपेक्षित उत्तर आहे. बघा पुढील विधाने पहा. मराठीमध्ये एकूण 9 सर्वनामे आहेत, बरोबर. आता एकूण 9 सर्वनामे मराठीमध्ये आहेत हे विधान अगदी बरोबर आहे, बरोबर. 3 सर्वनामे वचनानुसार बदलतात हे चुकीचं आहे. 3 बदलत नाही, तर वचनानुसार किती बदलतात, 5 बदलतात. मी, तू, तो, त्यानंतर हा आणि जो, ही 5 सर्वनामे कशानुसार बदलतात, वचनानुसार. त्यानंतर लिंगानुसार बदलणारे किती आहेत तर 3 आहेत. तो, हा आणि जो, बरोबर. तो, ती, ते, हा, ही, हे आणि जो, जी, जे. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, म्हणजे तो, ते, हा, हो, हा, हे, जो, जे, अशा पद्धतीने वचनानुसार बदलणारी वेगळी आहे. त्याच्यानंतर नामाच्या लिंगानुसार बदलणारी वेगळी आहेत. माता मित्रांनो, इथं आपल्याला काय सांगितलेलं आयोगाने, तर तिसरं जे स्टेटमेंट आहे तेही चुकीचं आहे. उत्तर पाहिजे होतं ब आणि क हे, बरोबर. पण आता मी जो सेट इथं विश्लेषित करतो तो ए आहे 2021चा, आणि अंतिम उत्तर तालिका आयोगाची ही आहे. बघा की इकडं त्या ठिकाणी आपलं उत्तर काय दिलं आहे, ती पर्याय प्रश्न क्रमांक 3 जो काही आहे तो त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे 4, बरोबर. हे त्या अंतिम उत्तर तालिकेनुसार 4 दिलेलं होतं, बरोबर. पण अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर चुकीचं होतं, कारण की माझ्याकडे जो संदर्भ थोर व्याकरणकार मोरोकेशो दामले यांचा संदर्भ तुमच्या समोर मांडतोय. बघा मराठीत एकंदर 9 सर्वनामे आहेत. मी, तू, आपण, स्वतः, तो, त्यानंतर हा, जो, कोण आणि काय, बरोबर. ही 9 सर्वनामे मराठीमध्ये समाविष्ट आहेत, बरोबर. आपण ह्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे, परिपूर्ण आयोग समजून घेतला पाहिजे. त्यानंतर आपले थोर व्याकरणकार मोरा वाळिंबे यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही जर अभ्यासलं तर 9 सर्वनामे या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहेत. ओके. त्यानंतर अशा प्रकारचे काही प्रश्न असतील तर आपण त्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शिपायाकडून चोर पकडला जातो. प्रश्न कशावरती विचारलेला आहे, प्रयोगावरती विचारलेला आहे. प्रयोग म्हटलं तर एक प्रश्न 2 प्रश्न सहज विचारली जातातच. आता बघा इथं या वाक्यातील प्रयोग रचनेचा प्रकार ओळखा. आता कडून म्हटल्यानंतर लगेच आपल्या डोळ्यासमोर एकच उभं राहतं की तो म्हणजे कोणता, नवीन कर्मणी. आता नवीन कर्मणी याला असं का म्हटलं जातं बरं, याचं पर्यायी नाव आहे कर्मकर्तरी. ओके. आता कर्मकर्तरीचं विशेष लक्षण काय आहे की वाक्यामध्ये जो कर्ता आलेला असतो त्या कर्त्याला कोणत्या प्रकारचं अव्यय तर कडून अशा प्रकारचं अव्यय जोडून आलेलं असतं ते त्या ठिकाणी कोणता कर्मणी होतो तो नवीन कर्मणी होत असतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते तर संयुक्त क्रियापद जे काही असतं तर अशा प्रकारच्या रचनेमध्ये संयुक्त क्रियापद त्या ठिकाणी आलेलं असतं. मग संयुक्त क्रियापद आलेलं असताना तिथं रचना त्या स्वरूपाची होत असते. म्हणजे अशा पद्धतीने. आणि तिसरं वैशिष्ट्य प्रयोगाचं आहे की तो इंग्रजीतील ॲक्टिव्ह आणि त्यानंतर पॅसिव्ह प्रमाणे बदलत असतो. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. पुराण तुम्हा सर्वांना माहिती नाही येऊ शकत. पुराणमध्ये काय असतं की जो काही क्रियापदाचा मूळ धातू असतो त्या क्रियापदाच्या मूळ धातूला त्या ठिकाणी जे अशा प्रकारचं प्रत्यय जुडलेलं असतं. शक्य कर्मणीमध्ये येऊ शकत नव्हतं कारण की इथं आलेलं जे काही क्रियापद असतं ते शक्यार्थक असतं पण त्याच्यामध्ये कर्म कंपल्सरी येत असते. त्यानंतर कर्तव्य कर्मणी हा काही प्रयोगाचा प्रकार इकडं दर्शवलेला नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न 5 नंबरचा, त्याने हात वर केला तो हसत बोलला. आता या ठिकाणी मार्क जाण्याची दाट शक्यता असते. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर काय दिलं असेल तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं असेल की साधित क्रियाविशेषण अव्यय. पण वरील वाक्यात क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. आता साधित क्रियाविशेषण अव्ययामध्ये याचा समावेश होऊ शकत नाही कारण की बघा त्याने हात वर केला. वर म्हटल्यानंतर हा स्वतंत्र पद्धतीने त्या ठिकाणी वापरलेला आहे, बरोबर. त्यानंतर तो हसत बोलला. इथं हा धातूपासून तयार झालेला आहे म्हणजे तो धातू साधित क्रियाविशेषण अव्ययामध्ये समाविष्ट होऊ शकतो साधित क्रियाविशेषण अव्ययामध्ये. पण मित्रांनो इथं एक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. का? कारण की जे काही इतर
जातींचे शब्द असतात ते जसेच्या तसे जर त्या ठिकाणी वाक्यामध्ये वापरलेले असतील, पण मग ते त्या अर्थाने न वापरता ते एखाद्या क्रियेबद्दल जर अधिक माहिती सांगत असतील तर ते त्या जातीमध्ये न राहता ते कशामध्ये समाविष्ट होतात, तर ते त्या ठिकाणावर आल्यानंतर ते स्थानिक क्रियाविशेष अव्ययामध्ये समाविष्ट होतात. आपल्या नोट्समध्ये मी त्या ठिकाणी घेतलेलं बघा की या सर्व गोष्टी तुम्हाला इथं दिसतातच आहे. बघा आता तो काय माती लिहितो. माती लिहितो म्हणजे काय की इथं माती हे नाम आलेलं आहे. मग नाम म्हटल्यानंतर ते येणार का नाही, कारण की तिथं कोणत्या अर्थाने आलाय ते वेगळ्या अर्थाने त्याचा वापर झालेला आहे. कारण की माती लिहितो म्हणजे तिकडं त्याचा अर्थ होतोय खराब, म्हणजे क्रियेबद्दल तो अधिक माहिती सांगतोय. त्यानंतर तो काय दगड वाचतो. दगड म्हणजे काय, तो खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीने वाचतो, अशा पद्धतीने त्याचा अर्थ झाला. म्हणजे दगड हे नाम राहिलेलं नाही तर ते क्रियाबद्दल अधिक माहिती सांगते म्हणून स्थानिक क्रियाविषय अव्यय म्हणून त्याला म्हटलं जातं. तो न कळत बोलला, त्याच्यानंतर ती हसत गाते. जसं इकडं तो हसत बोलला, इकडे सांगितलेलं होतं मी ती हसत गाते, बरोबर ना. त्याने हात वर केला, जसं तसं बघा त्याने हात वर केला, अशा पद्धतीने ती खाली गेली, तो रगडून जेवला. अशा प्रकारची उदाहरणं त्या ठिकाणी आलेली असतात. मी संदर्भ घेतलाय थोर व्याकरणकार त्या ठिकाणी राजशेखर हिरेमठ साहेबांचा, बरोबर. काही उदाहरणं माझ्या मनाने तयार मी केलेली आहेत. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. त्यानंतर पुढे जोड्या जुळवा संधीवरती प्रश्न विचारलेला. स्वर संधी. स्वर संधी सर्वांना माहिती आहे. पहिल्या शब्द शेवटचा वर्ण एखादा स्वर असेल, दुसऱ्या शब्द पहिला वर्ण एखादा स्वर असेल. मूळ स्वर आता किती, तर मूळ स्वर एकूण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एकूण 14 आहेत, 14 आहेत, बरोबर. मग आता कोणती जोडी जुडणार आहे, धारोष्ण, कारण की या शब्दांचा विग्रह कसा होणार आहे तर धारा अधिक उष्ण अशा पद्धतीने विग्रह होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या शब्दाचा खानावळ म्हणजे खाना अधिक आवळ अशा पद्धतीने त्याचा विग्रह केला जाणार आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं तर याची एचा 3 कुठं आहे तर 2 ठिकाणी, म्हणजे पर्याय 2 गेला, पर्याय 3 गेला. व्यंजन संधी म्हटल्यानंतर पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण एखादा व्यंजन असणार आहे, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण एखादा व्यंजन असेल, पहिल्या शब्दी शेवटचा वर्ण एखादा व्यंजन, दुसऱ्या शब्दी पहिला वर्ण एखादा स्वर किंवा एखादा स्वर अधिक एखादा व्यंजन, असे 3 प्रकारे व्यंजन संधी आपल्याला येताना दिसते. मग आता इथं आपल्याला नियम कोणता विचारलाय, तच्या व्यंजन संधीवरती नियम विचारलेला आहे. म्हणजे विद्युत लता म्हटल्यानंतर काय तर याचा विग्रह, याचा पोट शब्द असा येतो विद्युत अधिक लता, किंवा त्या ठिकाणी पुढं जगत अधिक जीवन अशा पद्धतीने त्याचा विग्रह होतो. म्हणजे त्या ठिकाणी इथं आत्ता बीचं 4 कुठं आलाय, बीचं 4 दोघं ठिकाणी आलेलं आहे, बरोबर. म्हणजे इथं पण आहे, इथं पण आहे. त्यानंतर अनुनासिक संधी म्हणजे काय की जिथं अनुनासिकाला अनुनासिक जुडलेलं असतं मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा अनुनासिक संधीचा नियम लक्षात कसा ठेवायचा, एकदम शॉर्टकट सांगून देतो 20 सेकंदामध्ये. हे क च त त आणि प ही 5 व्यंजन लक्षात आवर्जून असू द्या. त्याच्यानंतर त्याच्या समोर येणारे जे काही अनुनासिके आहेत ते अनुनासिके आपोआप आपल्या लक्षात राहतात. पहिलं जे अनुनासिक आहे ते वाङ्मयाचं येतं, दुसरं याला वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारलं तुम्ही, याला संस्कृतमध्ये य म्हणतात, य समजलं का. त्याच्यानंतर ट समोर येणारा हा न नळाचा असतो, इकडे सॉरी न बाणाचा असतो, त्याच्यानंतर त समोर येणारा न नळाचा असतो आणि इकडं म मगरीचा असतो. अशा पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवा. जिथे अनुनासिकेला अनुनासिक जुडलेलं असेल तर ती पहिल्या अनुनासिकाच्या जागी त्याच गटातलं पहिलं व्यंजन घ्या, दिल्ल्या शब्दाचा संधी विग्रह करा. बघा आता इथं काय काय सन्मती, इथं न ला म जुडलाय, काय आलेला आहे न आणि मग म आलाय, बरोबर. इथं न च्या जागेवर त्याच गटातलं पहिला अनुनासिक घ्या, हा न आलाय, बरोबर. त्याच गटातलं पहिला अनुनासिक काय आला, त आला. म्हणजे या दिल्ल्या शब्दाचा विग्रह कसा होणार, सत अधिक मती, बरोबर ना. अशा पद्धतीने सत अधिक मती. दुसरं उदाहरण आलंय न ला मच आहे, म्हणजे उत अधिक माद, बरोबर. अशा पद्धतीने म्हणजे ते कशाचं आलंय, अनुनासिक संधीचं. म्हणजे आता तुम्हाला उत्तर भेटणार आहे सीचं 1, म्हणजे पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. विसर्ग संधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर. नियम कोणता आहे, एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण आलेलं आहे की विसर्गाच्या पुढं च किंवा छ आल्यास, म्हणजे विसर्गाच्या पुढं च किंवा छ आल्यास या विसर्गाचं रूपांतरण श मध्ये होते, याला अनुसरून निश्चित हे उदाहरण आलेलं आहे. त्यानंतर क्रू धातूची रूपे पुरस्कार हे जे काही त्या ठिकाणी उदाहरण आलेलं आहे, क्रू धातूची रूपे कर किंवा कार आल्यास त्या दिलेल्या विसर्गाचं रूपांतरण कशामध्ये होते तर स मध्ये होते. म्हणजे अशा पद्धतीने पुरह विसर्ग अधिक कार अशा पद्धतीने त्या ठिकाणी रचना झालेली आहे. म्हणजे विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे कोणतीही कर किंवा कार आल्यास
या विसर्गाचं रूपांतरण स मध्ये होते म्हणजे पुरस्कार, बरोबर, पुरस्कार अशा पद्धतीची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते, म्हणून त्या ठिकाणी पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे। 7 नंबरचा प्रश्न उत्क्रांती, प्रश्न अगदी सोपा होता। सॉरी, आता बघा इथं प्रश्न सोपा होता, इथं जास्त बोलण्याची गरज नाही। कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल, त्यानंतर त्या ठिकाणी विधानात अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा, हाही सोपा प्रश्न होता, इथं जास्त बोलण्याची गरज नाही। कन्या म्हटल्यानंतर तत्सम, तत्सम म्हणजे काय तर जे काही संस्कृतमध्ये मराठीमध्ये येत असताना जसेच्या तसे ते वापरले जातात त्याला तत्सम म्हणतात। ज्याच्यामध्ये बदल होतो ते तद्भव असतात, जे मूळच्या लोकांनी तयार केलेले असतात देशी असतात। अशा पद्धतीने आपण इथं आपल्या नोट्समध्ये परिपूर्ण शब्दसंग्रहाच्या गोष्टी तयार केलेल्या आहेत। पुढचा 9 नंबरचा प्रश्न बघा, चौकीदार हा शब्द जास्त सांगण्याची गरज नाही, तो फारसीमध्ये येतो, बरोबर। हा शब्द कोणत्या परकीय भाषेतील आहे तर तो फारसीमध्ये समाविष्ट होतो। त्यानंतर जगी सर्व सुखी असा कोण आहे, बरोबर ना। या प्रश्नार्थ वाक्याचा प्रकार कोणता आहे? आता इथं नकारार्थी आहे, होकारार्थी, विधानार्थी, उद्गारवाचक आहे, बरोबर। आता नकारार्थी काय येऊ शकत नाही, म्हणजे नकारार्थी प्रश्न तो येऊ शकत नाही, पण होकारार्थी प्रश्नार्थी निश्चित त्या ठिकाणी तो येणार, समजलं का। कारण वाक्यामध्ये कुठेही नकार आलेला नाही, वाक्यामध्ये आलेला तो होकार, जगी सर्व सुखी असा कोण आहे, बरोबर ना। तर इथं याचं उत्तर त्या ठिकाणी काय येणार आहे तर होकारार्थी येणार आहे, विधानार्थी येऊ शकत नाही। आता तिघ पर्याय जर त्या ठिकाणी असतील आणि तुम्हाला सांगितलेलं असेल की कोणतं त्या ठिकाणी आलेलं आहे, पण मित्रांनो विधानार्थी बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस तुम्हाला वाक्यरचनेमध्ये स्थलवाचक, आवर्जून क्लिअर करा, स्थलवाचक किंवा कालवाचक अशा प्रकारे दोघांपैकी एखादा शब्द त्या वाक्यामध्ये जर असेल तर ती रचना ना होकारार्थी येते ना नकारार्थी येते, ते प्रश्नार्थी असू दे का नकारार्थी, म्हणजे कुठल्याही प्रकारची असू दे, डायरेक्ट विधानार्थीची असू दे, पण जिथं स्थलवाचक आणि कालवाचक आली ती रचना ही विधानार्थीमध्ये समाविष्ट होत असते। म्हणजे फक्त विधानार्थी विचारलेला असेल तर त्या शब्दामध्ये स्थल आणि काल जर पर्यायामध्ये हे असतील तर त्या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायचं की होकारार्थी आणि नकारार्थी अशा पर्यायामध्ये असतील तर त्यावेळेस एक गोष्ट क्लिअर ठेवायची की जर दिलेल्या उदाहरणामध्ये स्थलवाचक आणि कालवाचक अशा प्रकारचे शब्द जर आलेले असतील वाक्यामध्ये, होकार असू द्या का नकार असू द्या, ती रचना विधानार्थी वाक्याचीच येते, ही कन्सेप्ट क्लिअर ठेवा। यावरती प्रश्न बरेच विचारले गेलेत, आतापर्यंत 15 एक प्रश्न विचारले गेले त्या कन्सेप्टवरती, आवर्जून लक्षात ठेवा। त्यानंतर आंधळ्याला भिक्षा वाढा बाई तुमचा बोलबाला होईल, या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? आता बघा काय सांगितलं, आंधळ्याला भिक्षा वाढा बाई तुमचा बोलबाला होईल। इकडे बघा भुकेल्याला अन्न देणे नाही, इकडे त्या ठिकाणी आंधळ्याला मदत करणे। आता इकडे काय सांगितलेलं आहे की वाक्यप्रचार कोणता होईल, कोणता आलेला वाक्यप्रचार, बोलबाला होणे म्हणजे काय, समजलं का। तिथं पूर्ण स्टेटमेंटचा अर्थ आपल्याला घ्यायचा नाहीये, वाक्यामध्ये जो काही त्या म्हणजे त्या रचनेमध्ये जो काही वाक्यप्रचार आलेला आहे तो तुम्हाला फक्त लक्षात घ्यायचा आहे। एक सांगितलेलं आहे की बोलबाला होणे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आंधळ्याला मदत करणे नाही, चांगली कृती करणे नाही, तर तिथं उत्कर्ष होणे, बोलबाला होणे म्हणजे तुमचा काय होणार, जय जयकार होणार, बरोबर ना। तुम्हाला नोकरी लागणार, असं का, आता असो काय अडचण नाही, मेहनत केल्यावरच नोकरी लागते, बरोबर ना। आता बघा इथं जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो, बरोबर आहे। या वाक्यातील कर्म, कर्म विस्तार, विधेय पूरक वाक्य पृथक करण्याच्या महत्वाच्या कन्सेप्ट आहे। आता इकडं त्या ठिकाणी कर्म म्हटल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला विधेय पूरक हा कन्सेप्टच क्लिअर करून देतो की विधेय पूरकामध्ये काय काय येतं आणि विधेय पूरक कशा पद्धतीने लक्षात घ्यायला पाहिजे। विधेय पूरक म्हणजे काय, विधेय पूरकाचे 3 प्रकार पडतात। सर्वात पहिला प्रकार येतो कर्मपूरक, कर्मपूरकला काय म्हटलं जातं, कर्म असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। नंबर 2चा प्रकार येतो विधिपूरक, विधिपूरक म्हणजे काय तर त्यालाच म्हणतो आपण विधानपूरक, इथं विद्यार्थ्यांचे खूप मार्क जातात। आणि नंबर 3चा प्रकार येतो आधारपूरक। ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील, कर्म लक्षात ठेवण्यासाठी काही म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे, सर्वांना ओळखता येतं कर्म, बरोबर। या दोघांवरती बोलतो। विधानपूरक म्हणजे काय, विधानपूरक वाक्यामध्ये किंवा रचनेमध्ये कुठे येत असतं, सर्वात महत्वाची गोष्ट वाक्यामध्ये जो कर्ता आलेला असेल मित्रांनो, बरं का, 3-4 प्रकारे विधानपूरक येऊ शकतं। कर्ता आला असेल, कर्त्याच्या आधी कोणत्या विभक्तीचं प्रत्यय, चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडणारा शब्द विधानपूरक असतो, लक्षात असू द्या, समजलं का। कर्त्याबद्दल अधिक म्हणजे कर्त्याच्या आधी आलेला चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडलेला शब्द। नंबर 2 मध्ये त्या ठिकाणी वाक्यामध्ये, नंबर 2 मध्ये वाक्यामध्ये जर आपण लक्षात घेतलं
तर नंबर 2 मध्ये आलेला जो काही विधानपूरक कशा पद्धतीने आलेला असतो, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की एखादी म्हणजे कर्ता, बरोबर, कर्त्यानंतर आलेलं नाम, बरोबर, जर ते एकाच व्यक्ती व वस्तू संदर्भात असेल, एकाच व्यक्ती किंवा वस्तू संदर्भात असेल, तर त्या ठिकाणी आलेली जी काही रचना असते तर ती रचना सुद्धा काय असते, तर ती विधानपूरकाची असते. नंबर 3 मध्ये कर्त्यानंतर आलेला शब्द जर कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत असेल, आपल्या भाषेमध्ये नंबर 3 मध्ये एकदम शॉर्टकट सांगतोय, विधी विशेषण. कारण की एवढा वेळ नाही माझ्याकडे आता हे सर्व विश्लेषित करून द्याल तुम्हाला एक एक गोष्ट. विधी विशेषण जर तुम्हाला वाक्य पृथक्करण बघायचं असेल तर लक्ष मराठी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी डिटेल या कन्सेप्ट घेतल्यात मित्रांनो, ते लेक्चर आवर्जून बघा. सर्च करा लक्ष मराठी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला की वाक्य पृथक्करण, ते लेक्चर आवर्जून बघून घ्या. कन्सेप्ट पूर्ण क्लिअर केलं मी, डिटेल कन्सेप्ट घेतल्यात. ओके, विधी विशेषण बर का, ते सुद्धा विधानपूरक म्हणून आलेलं असतं. असं 3 प्रकारे विधानपूरक वाक्यामध्ये येऊ शकतं. आणि त्याच्यात आधारपूरक मग कुठं येतं सर, तर आधारपूरक ज्या वाक्यरचनेमध्ये स्थलवाचक किंवा त्या स्थलवाचक किंवा कालवाचक अशा प्रकारचा शब्द जिथे त्या ठिकाणी आलेला असतो, कालवाचक शब्द जिथे त्या ठिकाणी आलेला असतो, तर तो शब्द कुणाचं काम करतो, तर तो आधारपूरकाचं करतो. कोणता शब्द, तर कालवाचक हा शब्द जिथे आलेला असतो तो आधारपूरकाचं काम करतो. या सर्वच्या सर्व गोष्टी आपण इथं क्लिअर केल्या पाहिजे. आता प्रश्न विचारलाय की जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. आता पहिले 2 वाक्य दिली आहेत, पहिल्या वाक्यापासून सुरुवात करायची, मागं यायचं, बरोबर. या वाक्यातील कर्म सर्वात पहिल्यांदा ओळखा. बघा आता, करीत राहतो हे संयुक्त क्रियापद आलं, या वाक्यातील धातू साठी क्रियापद आलं करीत, या वाक्यातला मूळ धातू आला कर, बरोबर. आता या ठिकाणी जो आपले काम करीत राहतो म्हणजे केलेले काय, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारू शकतो. म्हणजे काम हे वाक्यातलं काय झालं, तर केलेले काय, तर काम, बरोबर. हे वाक्यातलं काय झालं, तर हे वाक्यातलं झालं कर्म. त्याच्यानंतर पुढं कर्म आलं नंबर 1 मध्ये, कुठं दिसतंय का, इथं पण आहे, इथं पण आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढं विचारलेलं आपल्याला कर्म विस्तार, कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द समूह, म्हणजे या कामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आलेला आहे, तर आपल्या आलेला आहे, म्हणजे आपले इथं आलेला आहे. करीत हे इथं त्या ठिकाणी क्रियापदामध्ये येतं, इथं समाविष्ट होऊ शकत नाही, म्हणजे पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि देवाला म्हटलं तर तुम्हाला आत्ताच सांगितलं की कर्त्याच्या पूर्वी किंवा त्या ठिकाणी इकडं वाक्य दुसरं आलेलं आहे, बरोबर ना. वाक्य दुसऱ्याची रचना म्हणजे दुसऱ्या वाक्याची रचना त्या ठिकाणी झालेली आहे, किंवा त्या ठिकाणी चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द वाक्याच्या पूर्वी म्हणा किंवा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय जोडलेला शब्द जो काही असतो तो विधानपूरकामध्ये समाविष्ट होत असतो. समजलं का. काही वेळेस तो कर्त्याच्या आधी येऊ शकतो किंवा काही वेळेस वाक्यामध्ये तो कुठेही येऊ शकतो. समजलं का. मग आता इथं त्या ठिकाणी आलेला आहे तो देवाला, बरोबर ना, म्हणजे विधानपूरकामध्ये विधेयपूरकामध्ये तो समाविष्ट होणार आहे. क्रियापदाला ते मदत करतायत, मग तो कशामध्ये येणार, विधानपूरकामध्ये येणार. कारण की तुम्हाला सांगितलं की विधानपूरकामध्ये कोणती शब्द येत असतात ज्याला चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जोडतं किंवा जो एकाच व्यक्ती वस्तू संदर्भात येतो, जे विधी विशेषण असतं, अशा प्रकारचे शब्द विधेयपूरकामध्ये म्हणजे विधानपूरकामध्ये विधीपूरकामध्ये समाविष्ट होत असतात. म्हणून त्या ठिकाणी त्याचा समावेश झाला विधेयपूरकामध्ये देवाला, बरोबर ना. आणि विधी विशेषण जी काही असतात ते त्यामध्ये समाविष्ट होतात प्रिय, म्हणून त्या ठिकाणी क हे त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून फक्त क अचूक पर्याय आहे अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न, धनाची करी माया उडत्या पाखराची छाया, बरोबर आहे. ही म्हण त्या ठिकाणी बऱ्याच लोकांसाठी लागू पडणार आहे. या म्हणीचा अर्थ सर्वांना परिचित आहे. खूप पैसा मिळवला की पुढे सुख मिळते, कोणी सांगितलं असं, असं कधी नाही. त्यानंतर खूप श्रीमंत असतात ते पक्षी पाळतात, असं तर कधी होऊ शकत नाही, बरोबर ना. आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही, हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यामुळे आपण जमिनीवरतीच राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे, सर्वांशी बोललं पाहिजे, सर्वांना त्या ठिकाणी आनंद शेअर केला पाहिजे, बरोबर ना. मी माझं भ्रांतीचं ओझं असं नको, किती मोठे वा किती मोठ्या पदावर जा, पण आपला जो मूळचा स्वभाव आहे, स्वाभाविक गुण आहे, तो कधीही विसरू नका. समजलं का. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय 4 बरोबर. म्हणजे आजची श्रीमंती उद्या असेलच असे नाही, बरोबर. स्वार्थी माणसे मोडून पडतात, हे तर त्या ठिकाणी बरोबर आहे, पण त्याच्याशी ते संलग्न नाही. समजलं का. म्हणून फक्त क त्याचं उत्तर बरोबर आहे.
त्यानंतर पुढे बघा, आता अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीवर टिंब. आता अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीवर, आता तो अमेरिकेत राहतोय, तो सातारच्या शेतजमिनीवर त्याने काय केलं, रिकाम्या जागी अचूक वाक्यप्रचार योग्य त्या ठिकाणी कसा पूर्ण होईल. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीवर बेलपत्र ठेवले आहे, अजिबात नाही. त्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीवर पाणी सोडले, सोडून दिली आहे त्याने ती जमीन, बरोबर का. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे, फक्त ब बरोबर, बरोबर ना. त्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीवर तुळशीपत्र, नाही, तुळशीपत्र ठेवणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मुलाने सातारच्या शेतजमिनीकडे डोळे झाक केली आहे, पाणी सोडलंय म्हणजे सोडून दिली आहे जमीन, बरोबर का. अशा पद्धतीने पर्याय 2. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न, जाणारा काळ पुढे जातच राहतो हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे विशेषण म्हणजे काय, की जे नामाबद्दल अधिक माहिती सांगते. जाणारा काळ पुढे जातच राहतो, मग आता काळ हे वाक्यामध्ये नाम आलेलं आहे, बरोबर. याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आलेला आहे, जाणारा. मग जाणारा म्हटल्यानंतर या जाणाऱ्याचा मूळ रूप कोणता आलेला आहे, जा आलेला आहे. नारा त्याला काय जोडलेला आहे, धातू. म्हणजे अशा पद्धतीने इकडं त्या ठिकाणी त्या पुढे येणाऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगते, हा मूळ धातू आहे, बरोबर. मग आता धातू साधित कुठं दिसतंय का पर्यायामध्ये, तर नाम साधित तर काही येऊ शकत नाही, सर्वनाम साधित नाही, अव्यय साधित नाही, फक्त क बरोबर धातू साधित विशेषण म्हणजे पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नाम साधित म्हणजे काय, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा, म्हणजे नामच नामाबद्दल अधिक माहिती सांगत असते. म्हणजे नामसाधित विशेषण म्हणजे काय, की एक नाम दुसऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगते. म्हणजे मी जर असं म्हटलो की माझा मित्र पुण्याला कापड विक्रेता आहे. आता इथं जर आपण लक्षात घेतलं की माझा मित्र पुण्याला कापड विक्रेता आहे, आता जर लक्षात घेतलं की विक्रेता, माझा मित्र पुण्याला विक्रेता आहे, आता वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. पण आता इथं जर मी कापड घेतलं तर आत्ता विक्रेता आहे, पण तो कसला कापड आहे, म्हणजे हे सुद्धा एक नाम आहे. या नामाबद्दल दुसरं नाम काय सांगते, अधिक माहिती सांगते. एक नाम दुसऱ्या नामाबद्दल काय सांगते, अधिक माहिती सांगते. मग इकडं एक नाम दुसऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल, ते नाम न राहता काय तयार होतं, तर त्याला म्हणतात नामसाधित विशेषण. अशा पद्धतीची कन्सेप्ट तिथं आपल्याला क्लिअर करता येते. सर्वनाम साधित म्हणजे काय, सर्वनामापासून तयार झालेलं विशेषण, बरोबर ना. याच्यानंतर अव्यय साधित म्हणजे अव्ययाच्या मुठूपासून तयार झालेलं विशेषण. म्हणजे त्या ठिकाणी बघा, आता मजला तर वरचा मजला, बरोबर ना. म्हणजे इथं जर त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं की वरचा मजला, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ही रचना तयार होणार आहे. की पुढे येणार हे नामाला मजला, त्यानंतर वरचा म्हटल्यानंतर मूळ रूप काय आलं, वर हे अव्यय आलं. पुढे येणार नामाबद्दल अधिक माहिती सांगते, त्या अव्ययापासून तयार झालाय, म्हणून अव्यय साधित विशेषण, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढीलपैकी 16 नंबरचा पुढीलपैकी कोणते शब्द विविध लिंगात आढळतात, म्हणजे एकापेक्षा जास्त प्रकारामध्ये, म्हणजे त्याला आपण त्या ठिकाणी उभयलिंगी म्हणतो. तर इकडं जोडा म्हटल्यानंतर तो जोडा म्हटल्यानंतर आपण पायामध्ये घालतो तो एक जोडा होतो. आणि जे काही नववधू त्यानंतर जे काही लग्न झालेली असतात त्यांना सुद्धा जोडा म्हणतात कवी. हे तर त्या ठिकाणी तो जोडा, बरोबर ना. हे तर त्या ठिकाणी एका याच्यामध्ये येऊ शकतात, बरोबर. त्याच्यामध्ये तो पोरगा, ती पोरं, बरोबर ना. ह्याचा समावेश एकापेक्षा अनेक प्रकारामध्ये समाविष्ट होणार आहे, समजलं का. त्यानंतर तो बाग, ती बाग, बरोबर ना. एकापेक्षा जास्त प्रकारामध्ये समाविष्ट होतात. हे येऊ शकत नव्हतं, सोपा प्रश्न होता, यावरती जास्त बोलण्याची गरज नाही. त्यानंतर हा प्रश्न बघा, आता झाडाचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो. आता इथं तुम्हाला कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता असणार आहे. आता इथं विद्यार्थ्यांनी उत्तर जे काही दिलं असणार आहे बघा, झाडांचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो. आता मित्रांनो, झाडाचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो, हा तो कुणासाठी आला, तर तो हा रंगासाठी आलाय, बरोबर का. आणि जर आपण लक्षात घेतलं की रंग, चव, स्वभाव, बरोबर ना, आकार, त्यानंतर दर्जा, या सर्व गोष्टी कुणासाठी येत असतात, या सर्व गोष्टी विशेषणासाठी येत असतात. कोणतं विशेषण, तर त्या ठिकाणी गुण विशेषणासाठी या सर्व गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं की झाडांचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो, म्हणजे तो हा कुणासाठी आलाय, तर रंगासाठी आलाय, बरोबर ना. म्हणजे ते काय आहे, तर ते विशेषण आहे. अशा पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. म्हणजे पहिलं तर बरोबर आलं, कोकिळा गोड गाते ते मला आवडते,
आहे, म्हणजे कोकिळाचं काय त्या ठिकाणी आवडतं तर गाते, ते त्याला त्या ठिकाणी खूप आवडते, बरोबर ना. म्हणजे अशा पदे क्रियापदासाठी आलेला आहे, म्हणून इकडं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ते कुणासाठी वापरलेलं आहे तर सर्वनामे अनुक्रमे ओळखा असा प्रश्न इथं विचारलेला होता. पुढचा प्रश्न मी, तू, हा, तो, हा इत्यादी कोणती सर्वनामे आहेत, हाही प्रश्न अगदी सोपा विचारलेला आहे. इथं जास्त बोलण्याची गरज नाही. इथं पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक सर्वनामे म्हणजे अ बरोबर बाकी सर्व चूक, बरोबर. फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक. आता प्रश्नार्थक सर्वनाम माहिती आहे, आत्मवाचक माहिती आहे, संबंधी माहिती आहे, बरोबर. स्वतंत्र पद्धतीने जेव्हा प्रश्न येतील तेव्हा मी डिटेल त्यावरती अनालिसिस करणार आहे की आत्मवाचकमध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहे, संबंधीमध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहे. संबंधी फक्त जो, जी, जे, ज्या एवढंच नाही तर अनुसंबंधी सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतं, समजलं का. बऱ्याच कन्सेप्ट आहे, प्रश्नार्थकमध्ये बऱ्याच कन्सेप्ट आहे. आयोग वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारताय. त्यानंतर पुढे बघा, आता शुद्ध लेखनाच्या नियमानुसार एक प्रश्न इथं तर येतो म्हणजे येतो, बरोबर. कीर्तिवान, आता कीर्तिवान म्हटल्यानंतर कचा जो रस्व दिलाय तो कधीच नसतो, तो दीर्घ असतो. मग दीर्घ कुठे दिसतोय, इथं दिसतोय कीर्तिवान, बरोबर का. किचकिचित, किडूक मिडूक, बरोबर. हा पर्याय 3 तर बरोबर आलाय, बरोबर. त्यानंतर त्या ठिकाणी पहिला तर काही येऊ शकत नाही, म्हणजे किचकिचित इथं जो काही च आलेला आहे रस्व, इथं तो दीर्घ आहे, बरोबर. तर तो त्यावरती अधिक त्या ठिकाणी काय दिला जातोय, जोर दिला जातोय, बरोबर. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये 2 चुका होत्या. इकडे रस्व होता, इकडं हा त्या ठिकाणी रस्व होता, इकडं त्या ठिकाणी तो दीर्घ पाहिजे होता, बरोबर. इकडं हा ठिकाणी काय पाहिजे होता, दीर्घ पाहिजे होता, बरोबर. किच किचित म्हणजे च वरती त्या ठिकाणी काय देतोय आपण, आघात देतो आहे, अशा प्रकारची रचना, बरोबर ना. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुढे बघा, अश्लीलता, अस्मानी, सुलतानी, आत्मीयता, बरोबर. आता काही जण म्हणतील की सर आत्मीयता अशा पद्धतीनेच त्या ठिकाणी येतं, पण मित्रांनो हा अशुद्ध शब्द आहे, बरोबर. हा शुद्ध आहे. अस्मानी सुलतानी हा सुद्धा शुद्ध आहे, म्हणजे ब आणि क बरोबर आहे. अभ्राच्छादित, बर. आंबट, चिंबट, आकस्मिक हे चुकीचं आहे, बरोबर. ब आणि क हे फक्त बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, खालील विधानातून विद्यार्थी वाक्य ओळखा. आता विद्यार्थी म्हटल्यानंतर 90% आलेलं जे काही क्रियापद असतं ते कशाने युक्त असतं, वा, वि, वे अशा प्रकारच्या प्रत्ययांनी ते युक्त असतं, बरोबर. मग आता मित्रांनो आपल्याला माहिती असावं की इकडं विद्यार्थी म्हटल्यानंतर वा, वि, वेने युक्त असतं, आणि त्याच्या व्यतिरिक्त आलेली रचना कशी असते तर त्याच्या व्यतिरिक्त आलेली रचना कर्तव्य, शक्यता, त्यानंतर योग्यता, शक्यता, योग्यता, त्यानंतर पात्रता, तर्क अशा प्रकारची रचना जी काही आलेली असते, इच्छा अशा प्रकारच्या शब्दांनी जी काही रचना युक्त असते तर ती सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होत असते. म्हणून पर्याय क्रमांक कोणता येणार बघा, तो कोल्हापूरला केव्हा जाणार आहे, येऊ शकत नाही. माझ्या आजोबा आज गावी गेले हे विधानार्थी वाक्यामध्ये जाणार, प्रश्नार्थीमध्ये जाणार. तिची मुलगी मुळीच अभ्यास करीत नाही, आता इकडं हे याच्यामध्ये गेलं असतं आपल्या नकारार्थीमध्ये, हे त्या ठिकाणी येऊ शकत नव्हतं. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी, बरोबर. आता इथं 100% कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता होती, बरोबर. फक्त ड बरोबर हे त्याचं योग्य उत्तर आहे. पण आता काही विद्यार्थी म्हणतील की सर आज्ञा तर आज्ञार्थीमध्ये येते, बरोबर का, तिथं काय सांगितलेलं आहे. आता इथं विद्यार्थ्यांना शिक्षकांची आज्ञा पाळा असं नाही म्हटलं, तिथं काय सांगितलं की विद्यार्थ्यांनी शिक्षकांची आज्ञा पाळावी, म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थी क्रियापद तिथं आलेलं आहे. म्हणून 90% आलेली उदाहरणं क्रियापद जी काही असतात ती वा, वि, वेने युक्त असतात. त्यानंतर पुढे बघा, आता आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, जेव्हा आणि तेव्हा. तुम्हा सर्वांना माहिती आहे या मिश्र वाक्यातील जेव्हा या उभयनिय अव्ययाचा प्रकार कोणता आहे, विकल्प तर नाही, पर्याय नाही, प्रधान नाही. प्रधान सर्वांना माहिती आहे मुख्य. त्याच्यानंतर समुच्चय म्हणजे काय की त्या ठिकाणी हे येऊ शकत नव्हतं. समुच्चय म्हणजे काय की समुच्चय करणे, गोळाबेरीज करणे, म्हणून ते येऊ शकत नव्हतं. गौणत्व सूचक हे त्याचं योग्य उत्तर आहे, समजलं का. तुम्हा सर्वांना माहिती आहे गौणत्व सूचकचे जे काही प्रकार पडतात, गौण उपवाक्याचे ते नाम, विशेषण, क्रियाविशेषण या सर्व गोष्टी इथं आपल्याला क्लिअर करायच्या आहेत, जसजशी प्रश्न येतील तसतशी. त्यानंतर पुढे बघा की खालीलपैकी कोणती विशेषणे उष्म, बरोबर, किंवा त्याला म्हटलं जातं घर्षक, किंवा त्याला म्हटलं जातं उष्मे, अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांना ओळखलं जातं. मग आता मराठीमध्ये आतापर्यंत तुम्ही फक्त उष्मे 3च ऐकलेली,
ती म्हणजे कोणती? श शहामुर्ग्याचा, ष षटकोनाचा आणि त्याच्यानंतर स समईचा. ही तीनच ऐकलेली, पण मित्रांनो इथं आता परीक्षेमध्ये विचारलेली आपल्याला 4 आहे. श श स आणि ह यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये होतो, म्हणजे ह सुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये समाविष्ट केला जातो. म्हणजे इथून पुढे आता उष्मे जर लक्षात ठेवली उष्मे व्यंजने तर 4 लक्षात ठेवणार. आवर्जून लक्षात ठेवा, माझ्या नोट्समध्ये अपडेट केलेला आहे. श क्षत्रियाचा, क्ष ज्ञानाचा ही जोड अक्षर आली इकडं किंवा ती विशेष संयुक्त व्यंजने म्हणून वापरले जातात जेव्हा ती हलचिन्ह त्यांना दिलेलं असतं तेव्हा. बाकीचे पर्याय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अशा प्रकारे फक्त ब बरोबर पर्याय 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो 23 नंबरचा. हा 23 नंबरचा प्रश्न आयोगाने त्या ठिकाणी काय केलाय? कॅन्सल केलाय. का? कारण की तशा पद्धतीचा पर्याय तिथं पर्यायामध्ये न होता छाती फाटणे, दुःखाने, मन अत्यंत व्यतीत होणे अगदी बरोबर आहे. बरोबर, तिने चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितलेल्या होत्या. घरावर गवत उगवणे, घराला वैभव प्राप्त होणे. बरोबर, चुकीच्या जोड्या ओळखायला सांगितलेल्या होत्या. मागमूस नसणे, ठाव ठिकाणा नसणे, हे त्या ठिकाणी असतं का? तर नाही. तिथं त्याचा म्हणजे अर्थ त्यामध्ये समाविष्ट होत नाही. रजाचा गज करणे अशा प्रकारची जिथं पर्याय जी काही आहे तर ती पर्याय, आता रजाचा गज करणे म्हणजे अतिशोक्ती करणे, तसं त्या ठिकाणी नाहीये. पर्याय तसे दिलेले त्यांनी नाही. बरोबर, म्हणून त्या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न आयोगाकडनं रद्द करण्यात आलेला. अशी प्रश्न आयोगाकडनं रद्द होतात, यावरती काही जास्त बोलत नाही. समजलं का? तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. आणि लेक्चर खरंच तुम्हाला कसं वाटते आहे तर आवर्जून कमेंट्स करून मला सांगत चला. तुमची कमेंट्स आपल्या लेक्चरच्या प्रेरणा ठरतात, लक्षात ठेवा. बघा आता इकडं अनेकार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुडवा. बघा आता अनुरक्त म्हटल्यानंतर काय? तर याला म्हटलं जातं मित्रांनो निष्ठावंत, रंगविलेला आणि आसक्त. अशा प्रकारचे काही शब्द की जे तुम्ही कधी ऐकलेले नाही, अशा प्रकारचे शब्द आयोग तुम्हाला विचारतोय पेपरमध्ये. 1-2 प्रश्न इथं येतोय म्हणजे येतो अशा प्रकारचा. बरोबर, त्यानंतर परिणत म्हणजे काय? तर परिणत म्हणजे पक्व. त्यानंतर वाकलेले वृद्ध. परिणत म्हणजे काय? पक्व आणि वाकलेले वृद्ध हा त्याचा अर्थ होतो. तुम्हाला या सर्व गोष्टी आता मी जे काही मराठी शब्दकोश आहे तर मराठी शब्दकोशमध्ये बरेच शब्द त्या ठिकाणी आपले मी हे काढलेत. बरोबर, तर बरीच त्या ठिकाणी शब्दांचा भंडार आपल्या मराठीमध्ये खूप मोठा आहे. एवढं तुम्ही करू नका. तुम्ही फक्त त्या ठिकाणी तुमच्या परीक्षेला जेवढं अपेक्षित आहे, जेवढा नोट्समध्ये दिलेला आहे तेवढं त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासा. खूप झालं. त्यानंतर अक्षत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी दुःखरहित, सुरक्षित संबंध. त्यानंतर त्या ठिकाणी निगम म्हटल्यानंतर त्या ठिकाणी व्यापार, प्रतिज्ञा आणि वेद. अशा पद्धतीने एवढ्या जोड्या जर जोडल्या तर पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न 2 व अधिक पदे वा शब्द जेव्हा त्या ठिकाणी एकमेकात मिसळून जातात, म्हणजे 2 पदे, 2 शब्द किंवा अधिक पदे एकमेकांमध्ये मिसळतात किंवा ते परस्परांना साधले जातात, म्हणजे परस्परांना त्या ठिकाणी त्यांचा संबंध त्या ठिकाणी जोडला जातो अथवा त्यांचा संयोग होतो किंवा त्याची जोडणी होते, तर अशा संयोगाला काय म्हणतात? तर अशा संयोगाला म्हटलं जातं संधी. बरोबर ना? म्हणजे संधी हा प्रकार असा आहे की तो कुठून आलेला आहे? तो संस्कृतमधनं मराठीमध्ये आलेला आहे. संस्कृतमध्ये वापरलेला प्रत्येक शब्द तत्सम असतो. ह्या गोष्टी मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगितलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये मराठी शब्द सुद्धा समाविष्ट आहे किंवा मराठीतून आलेले प्रकार सुद्धा समाविष्ट आहेत. म्हणजे फक्त क बरोबर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या गटातील शब्दांची रूपे अनेक वचनी होताना बदलत नाही? जशी तशी राहतात. पुस्तकचं पुस्तके होतं म्हणजे अकारांत, दिल्या नामाचं अनेक वचन एकारांत होतं, हा नियम इथं लागू पडतो. फळा फळे आकारांत एकारांत होतं, भाकरी ईकारांतचं याकारांत होते, भाकरी भाकऱ्या, इमारत अकारांतचं ईकारांत होते. म्हणजे इकडं दिलेल्या ती इमारत म्हणजे स्त्रीलिंगी नामाचं अकारांत, दिल्या नामाचं अनेक वचन हे ईकारांत होते. अशी ती नियम आहेत बरीच. इमारत इमारती म्हणजे हे होतंय, हा घट्ट काही येऊ शकत नाही. दुसरा वासरू वासरे ईकारांत म्हणजे सॉरी उकारांत एकारांत होते म्हणजे हे येऊ शकत नाही. आसू उकारांत इकडं वे कारांत होते, आसवे जळू जळवे, गाणी गाणे म्हणजे हा पर्याय येऊ शकत नाही. काका शाळा उंदीर देश हा पर्याय बरोबर आहे. हे जसे एकवचनामध्ये आहे तसेच अनेक वचनामध्ये राहतात. गुरुजी कवी पाणी आणि पाऊस हे सुद्धा तेच, म्हणजे क आणि ड पर्याय कोणता बरोबर? 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यांच्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाही. वचन म्हटलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नामाचा संख्या सुचविण्याचा जो गुणधर्म असतो तो म्हणजे वचन असतो. बरोबर, सांगण्याची गरज नसावी. त्यानंतर
त्यानंतर पुढे जर आलात तर योग्य विधाने ओळखा. आता प्रयोजक शक्य क्रियापद यांची रूपे जवळजवळ सारखीच असतात. आता बरोबर आहे. प्रयोजक आणि शक्य, आता दोघांमध्ये फरक काय असतो समजून घ्या. इकडं प्रयोजक आहे, इकडं त्या ठिकाणी येताना शक्य आहे. आता प्रयोजक म्हटल्यानंतर काय असतो आणि शक्य म्हटल्यानंतर काय असतो. प्रयोजक म्हणजे वाक्यातील जी काही क्रिया असते ती कर्त्याला करणे शक्य नसते, ती दुसऱ्या कुणाकडून तरी घडून येत असते. अशा प्रकारची रचना ही प्रयोजकची असते. त्याच्यानंतर शक्य म्हटल्यानंतर वाक्यामध्ये जी क्रिया असते, इथं क्रिया करण्यासाठी कोण सक्षम असतो तर कर्ता सक्षम असतो. म्हणजे आता इथं त्या ठिकाणी आलेलं क्रियापद बघा. आता आई बाळाला निजवते, अशा प्रकारे आलेली रचना त्या ठिकाणी आलेली असते. त्यानंतर दुसरं उदाहरण जर आपण इकडे बघितलं, आईने आता काम करवते. आता इथं दोन गोष्टी आहे. इथं एक उदाहरण आलेलं आहे, इथं क्रियापदाला वत्या आलाय, इथं सुद्धा क्रियापदाला वत्या आलाय. बरोबर का. दोन गोष्टी क्लिअर करा. आता तुम्हाला काय सांगितलं, पहिलं स्टेटमेंट इथं केलेलं की प्रयोजक व शक्य क्रियापदे यांची रूपे जवळजवळ सारखीच असतात. बरोबर आहे की इकडं वत्य इकडं वत्य, बरोबर का, सारखीच असतात, त्याबद्दल काही अडचण नाही. म्हणजे इकडं आई बाळाला निजवते आणि इकडं आईने आता काम करवते. सर्वात महत्वाची गोष्ट आहे काय, इकडं फरक काय की कर्त्याला करणे क्रिया शक्य नसते, इकडे कर्त्याला क्रिया करणे शक्य असते. म्हणजे इकडं निजवणारी कोण, म्हणजे त्या ठिकाणी इथं निजवणारी तर आई जरी असली पण प्रत्यक्ष क्रिया त्या ठिकाणी निजण्याची कोण करते आहे, आई करत नाहीये. म्हणजे निजवणारी कोण जरी असली तरी आई असली, बरोबर, तरी निजण्याची प्रत्यक्ष क्रिया आई करत नाही, ती क्रिया बाळाकडनं केली जाते, म्हणून त्याला प्रयोजक म्हटलं जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कर्ता वाक्यामध्ये क्रिया करण्यासाठी जो सक्षम असतो तो म्हणजे शक्य, तो म्हणजे शक्य क्रियापदाची ती रचना असते. आईने आता काम करवते, अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होते. मग आता इकडं त्या ठिकाणी करणारी कोण आहे, प्रत्यक्ष इथं आई प्रत्यक्ष काम करते, म्हणजे वाक्यामध्ये कर्त्याकडनं प्रत्यक्ष क्रिया केली जाते आहे. अशा प्रकारची रचना. पहिलं स्टेटमेंट इथं बरोबर आहे, म्हणजे अबरोबर म्हणजे हा पर्याय गेला. त्याच्यानंतर प्रयोजक व शक्य क्रियापद नेहमीच सकर्मक असतं, हे चुकीचं आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी शक्य क्रियापद हे असू शकते काय, अकर्मक असू शकते, बरोबर का. पण मग त्या ठिकाणी असं नाही की ते नेहमीच सकर्मक असणार आहे, ते चुकीचं स्टेटमेंट आहे. आपण बरीचशी उदाहरणं तयार करू शकतो. इथं आईला आता घरकाम करवते, आईला आता त्या ठिकाणी चालवते, अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. त्या अकर्मकची रचना येऊ शकते. म्हणजे प्रत्येक वेळेसच ते त्या ठिकाणी सकर्मक असणार, हे चुकीचं आहे, शक्य क्रियापदामध्ये येऊ शकत नाही. समजलं का. म्हणून त्या ठिकाणी हे जे स्टेटमेंट आलं हे बरोबर आहे की आईला आता घरकाम करवते, या वाक्यात शक्य क्रियापद आले आहे, हे बरोबर आहे. समजलं का. पण ते प्रत्येक वेळेसच सकर्मक असेल ते नाही. समजलं का. ते तसं येऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी अ आणि क बरोबर, म्हणजे पर्याय 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. समजलं का. मी तुम्हाला सांगितलं ना, हे सोपं विचारलेलं होतं. गाजर पारखी या शब्दाचा धनुर्थ तर सर्वांना माहिती आहे, चांगल्याची पारख नसलेला. बरेचसे लोक त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने मिळत असतील की ज्यांना चांगल्याची पारख नसते, बरोबर ना. पुढे बघा, आता मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात. आता चरम प्रत्यय म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. 2 प्रकार आहेत ते चरम प्रत्यय. आता प्रत्यय म्हटल्यानंतर बरेच कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. प्रत्ययाचे मुख्य 2 प्रकार पडतात, एक कृत प्रत्यय, एक तद्धित किंवा शब्द साधित आहे. समजलं का. मग त्याचे अजून बरेच उपप्रकार आहेत, बरोबर. ह्या सर्वच गोष्टी आपल्याला हळूहळू बॅचमध्ये मी घेतलेल्या आहेत मित्रांनो. या कन्सेप्ट जर तुम्हाला अतिशय कमी वेळेमध्ये कंप्लीट करायचे असतील तर लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा साक्षीदार तुम्ही बना, बरोबर. आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी स्कोर खूप चांगल्या पद्धतीने बूम करा, म्हणजे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचीच गरज नाही. चरम प्रत्यय आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे चरमेतर प्रत्यय. ह्या 2 गोष्टी आहेत. जेवढं अपेक्षित आहे तेवढं त्या ठिकाणी सांगतो. चरम प्रत्यय म्हणजे जे की त्या ठिकाणी एखादं मूळ नाम असतं, त्या मूळ नामाला एक प्रत्यय जोडलं की नंतर एखादा प्रत्यय जोडता येत नाही. समजलं का. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी लक्षात जर घेतलं तर अशा प्रकारे भावाला अशा प्रकारचं प्रत्यय जर जोडलं तर याच्यानंतर तुम्ही एखादा प्रत्यय जोडू शकत नाही. समजलं का. मग ह्या ठिकाणी आलेलं जे काही प्रत्यय असतं तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, चरम प्रत्यय असे म्हणतात.
किंवा अधिकाऱ्याने, बरोबर, अधिकाऱ्याने, अशा प्रकारचं ने त्याला प्रत्यय जोडलं का नाही, नंतर जेव्हा प्रत्यय जोडलं जात नाही त्याला चरम प्रत्यय असं म्हटलं जातं. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो आहे, समजलं का. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चरमेतरमध्ये काय असतं, तर चरमेतरमध्ये एखादा प्रत्यय जुडलं. आता चरमेतर कोणकोणती प्रत्यय आहे, तर चरमेतर एक षष्टी आहे आणि त्याच्यानंतर एक सप्तमी आहे. ही दोनच प्रत्यय चरमेतर म्हणून ओळखली जातात, की ही प्रत्यय जुडल्यानंतर अजून एखादा प्रत्यय त्याला नंतरून जोडू शकतो. की जसं त्या ठिकाणी गाव म्हटल्यानंतर त्याचं सामान्य रूप केलं गावा आणि त त्याला जोडला, बरोबर का, गावात त हे त्याला विभक्तीचं प्रत्यय जोडलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अजून आपण एखादा प्रत्यय त्याला जोडू शकतो, की जसं त्या ठिकाणी गावा त त्याच्यामध्ये मी जोडला ला, म्हणजे तुम्ही एकंदरीत शब्द घेऊ शकतात गावातला, बरं का. अशा प्रकारे म्हणजे इथं चरमेतर प्रत्यय अशा प्रकारची रचना त्यामध्ये येत असते. याला म्हणतात चरमेतर, याला म्हणतात चरम प्रत्यय, की एक प्रत्यय जुडलं की त्याच्यानंतर जुळत नाही. याला म्हणतात चरमेतर, की एक प्रत्यय जुडलं की त्याच्यानंतर अजून प्रत्यय तुम्हाला जोडता येतं, ते चरमेतर, समजलं. मग षष्टी आणि सप्तमी ही दोनच प्रत्यय इथं येत असतात. म्हणजे आज भावाच्या घराची पूजा झाली, भावाच्या काय झालं, षष्टी झालं, बरोबर. तुम्ही त्याला अजून प्रत्यय जोडू शकतात अधिक नेने, बरोबर, म्हणजे भावाच्याने, बरोबर. पर्वत चढवतो, अशा प्रकारे म्हणजे एक षष्टी जोडलं नंतर तृतीया जोडताय, म्हणजे इथं एकाच वेळेस दोन विभक्तीचे प्रत्यय तिथं जोडली जातात. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत आहे. मग तिथं प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलाय, मी जे सांगतोय तसा प्रश्न विचारलेला नाही. सांगितलेलं की मराठीत कोणत्या प्रत्ययांना चरम प्रत्यय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे, समजलं का. मग आता मित्रांनो इकडं आहे विभक्ती प्रत्यय. विभक्ती प्रत्यय जी जोडली जातात त्याला तुम्ही चरम प्रत्यय म्हणू शकतात, कारण की ला त्यानंतर ने ही विभक्ती प्रत्यय आहे. ला हा चतुर्थीमध्ये पण येतो, त्याच्यानंतर द्वितीयामध्ये पण येतो, बरोबर का. तिकडं त्या ठिकाणी इकडं ने हा तृतीय विभक्तीमध्ये येतो, म्हणजे पहिला पर्याय बरोबर, अ बरोबर, म्हणजे चौघ ठिकाणी अ आलेला आहे. आता तद्धित प्रत्यय येणार नाही. तद्धित प्रत्यय याला तुम्ही असंही म्हणू शकतात शब्द साधिते, यांच्यापासून एक नवीन शब्द जाती तयार होत असते, समजलं का. याच्यापासून एक नवीन शब्द जाती तयार होत असते. म्हणजे जसं की त्या ठिकाणी एखादं नाम असेल तर त्याच्यापासून विशेषण सुद्धा बनत असतं, किंवा एखादं सामान नाम असेल त्याच्यापासून भाववाचक नाम सुद्धा तयार होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी आता सुंदर म्हटल्यानंतर हे काय आहे, तर सुंदर हे एक विशेषण आहे. जेव्हा त्या ठिकाणी त्याला प्रत्यय जुडलं य, बरोबर, य प्रत्यय जुडते, म्हणजे लिमिटेशन्स आहे या प्रत्ययांना. सुंदर इकडं तयार होताना सौंदर्य, अशा पद्धतीने हे नाम तयार झालं, बरोबर. म्हणजे कार्य ते आधी काय होतं, विशेषण होतं. म्हणजे नवीन शब्द तयार होणं किंवा नवीन शब्द जाती तयार होणं हे कुणाचं लक्षण आहे, ते तद्धितचं किंवा शब्द साधितेचं ते लक्षण आहे. पूर्व प्रत्यय हे तर काही येऊ शकत नव्हतं. आता आख्यात प्रत्यय यस हे सुद्धा आहे. बघा आख्यात प्रत्यय कोणकोणती आहेत. आख्यात म्हणजे काय, हे आपल्या नोट्स मधलं आहे. तर संस्कृतात क्रियापदाला काय म्हणतात, तर संस्कृतात क्रियापदाला म्हणतात आख्यात. काय म्हणतात, आख्यात म्हणतात. मग कोणकोणती क्रियापदांना कोणकोणत्या प्रकारची प्रत्यय आलेली असतात, तो, ला, इल, उ, वा, अशा प्रकारच्या प्रत्ययांना आख्यात प्रत्यय असे म्हणतात. मग इथं तुम्ही चरम प्रत्ययांना आख्यात प्रत्यय सुद्धा म्हणू शकतात. म्हणजे अ आणि ड कोणता पर्याय बरोबर, पर्याय 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढे येणारी गोष्ट मागे सांगितलेल्या गोष्टीचे उदाहरण. बघा पुढे येणारी गोष्ट मागे सांगितलेल्या गोष्टीचे उदाहरण, यादी, सारांश, संपला विषय, कोष्टक किंवा तत्सम काहीतरी आहे असे दाखविण्यासाठी वापरले जाणारे विरामचिन्ह. लोपचिन्ह तर काही येऊ शकत नाही, कारण की तिथं लोप असतो. त्यांचा अर्धविराम सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नसावी. शेतकऱ्यांनी शेत नांगरले, पण अशा प्रकारे न्यूनत्वबोधक जे काही अव्यय आलेली असतात, पण, परी, परंतु, अशा प्रकारच्या अव्ययांच्या अगोदर आपण अर्धविराम वापरत असतो, ते येऊ शकत नाही. स्वल्पविराम सर्वांना माहिती, त्याचं उत्तर आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम अगदी सर्वांना परिचित, लहानपणापासून आपण अभ्यासात आलो आहे. त्यानंतर हा एक सोपा प्रश्न विचारला होता, आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार अशा मनातील भावना अचानकपणे प्रकट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दानंतर कोणते विरामचिन्ह येते, सर्वांना माहिती आहे उद्गारवाचक चिन्ह. आता पुढं पूर्णविराम, जेव्हा वाक्याची रचना किंवा एक विचार पूर्ण होतो, इथं मला वाटतं इथं काही बोलण्याची गरज नाही, बरोबर का. आता आयोगाने यावेळेस प्रश्न विचारला होता, अवग्रह या
याच्यावरती म्हणजे या चिन्हावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता 2023ला बरं का. 2023च्या मेन्सला प्रश्न विचारलेला होता अवग्रह या चिन्हावरती. कशावरती? अवग्रह या चिन्हावरती विचारलेला होता. म्हणजे अशा पद्धतीचे चिन्ह बरोबर म्हणजे लांब उच्चार त्या ठिकाणी करण्यासाठी या चिन्हाचा काय केला जातो? उच्चार केला म्हणजे याचा वापर केला जातो. आपण जेवढे अभ्यासतो त्याच्या पलीकडे जाऊन आयोग आपल्याला प्रश्न विचारायला लागलेला आहे मित्रांनो. म्हणून या कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या पाहिजे. समजलं का? हे सोपे प्रश्न होते त्याबद्दल काही अडचण नाही. पण हे अपडेट स्वरूपाचं व्याकरण शिकायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला एकमेव पर्याय आहे लक्ष्य मराठी अकॅडमी पुणे. बरोबर आहे का? हे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा. त्यानंतर बघा आता पुढं तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? बरोबर. आता इथं त्या ठिकाणी बघा दंतकथा म्हणजे मी सांगितलं इथं त्याचं उत्तरच त्या ठिकाणी दंतकथा असं आहे की अशा गोष्टी किंवा त्या ठिकाणी गाणे की जी कुठे लिहिलेली नाही. बरोबर. कुठे लिहिलेली नाही आहेत परंतु पिढी जात सांगितली अथवा त्या ठिकाणी गायली जातात. म्हणजे तोंडोतोंडी चालत आलेली कुठेही त्याचा हे नाही पण त्याची माहिती त्या ठिकाणी तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर का? इसापच्या दंतकथा किंवा इसापनीती हा एक दंतकथांचा संग्रह आहे. म्हणजे 620 ते 564 BCE दरम्यान प्राचीन ग्रीसमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका गुलाम आणि त्या ठिकाणी कथाकाराने हा तयार केलेला असावा. त्याचे नाव इसाप असे होते व उत्पत्तींपैकी नावाशी संबंधित बरोबर त्यांच्या नावाशी संबंधित कथा अनेक स्रोतांद्वारे आधुनिक काळात उतरल्या आहेत. म्हणजे त्याचा जो काही संदर्भ आहे या दंतकथांचा म्हणजे इथं इसापनीती किंवा त्याला म्हटलं जातं दंतकथा हे एकमेकांना पर्यायी नाव आहे. समजलं का? म्हणजे ग्रीसमध्ये प्राचीन ग्रीसमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका गुलाम कथाकाराने तो त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे असा त्याचा संदर्भ आहे. थोडक्यात जास्तीची माहिती देण्याचा प्रयत्न मी केला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी भाकड कथा म्हटल्यानंतर निरर्थक गोष्टी किंवा त्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी गप्पा. बरोबर. अशा पद्धतीने मग याच्यासाठी तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट कोणती तर ती दंतकथा. त्याच्या नावावरनं म्हणजे हे जे काही आहे तर हे पर्याय नाव म्हणजे असं नाही पण त्याला स्पेसिफिक नाव जे काही देण्यात आलेलं आहे तर स्पेसिफिक नाव त्याचं दंतकथाचं आहे पण त्याला इसापनीती या नावाने सुद्धा ओळखलं जातं. पण फर्स्ट प्रायोरिटी याला त्या ठिकाणी दिली पाहिजे की जे आतापर्यंत आपल्याला कुठेही पुराव्यामध्ये सापडतं. पुढे या आता बघा इकडं मला अजीर्ण झाले आहे मी खाणार नाही. मिश्र वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे. मिश्र वाक्य अगदी सर्वांना परिचित आहे की जे काही याच्यामध्ये येतात गौणत्वबोधकमध्ये त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होतात. मला अजीर्ण झाल्यामुळे मी खाणार नाही हे तर केवलमध्ये जाणार आहे. मला अजीर्ण झाले आहे म्हणून मी खाणार नाही हे तर त्या ठिकाणी संयुक्तमध्ये जाणार आहे. मी खाणार नाही कारण मला अजीर्ण झाले आहे कारण म्हटल्यानंतर संपला विषय. कारण बोधकमध्ये मिश्र वाक्य हे त्याचं आलेलं असणार आहे. बरोबर का? मला अजीर्ण झाले आहे तरी मी खाणार नाही. आता इथं वाक्याची रचना व्यवस्थित होत नाही आता हे पण मिश्र वाक्यामध्ये येऊ शकलं असतं. बरोबर. पण स्पेसिफिक आहे की मी का खाणार नाही आहे त्याचं कारण स्पेसिफिक पद्धतीने सांगितलेलं आहे कारण की मला काय झालेलं आहे तर मला इथं अजीर्ण झालेलं आहे. अशा प्रकारची रचना मित्रांनो या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी त्या ठिकाणी ही रचना आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा व्यंजन संधीने तयार झालेल्या शब्दांचा गट ओळखा. आता व्यंजन संधी म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बरोबर का? ग्रामोद्योग म्हटल्यानंतर या दिलेल्या शब्दाचा विग्रह आपण इथं करूया. ग्राम अधिक उद्योग हा पहिला शब्द. दुसरा शब्द आहे कला अधिक उपासक. कला अधिक उपासक. नंबर 3 मध्ये आहे वनौषधी म्हटल्यानंतर वन अधिक औषधी. अशा पद्धतीने हा पहिला पर्याय. हा पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. हा स्वर संधीमध्ये जातोय. निस्तेज म्हटल्यानंतर इथंच त्याचा विग्रह करूया. नि विसर्ग अधिक तेज म्हणजे विसर्ग संधीमध्ये गेला तो. बही विसर्ग अधिक त्या ठिकाणी काय कार. म्हणजे जर आपण लक्षात घेतलं तर नि विसर्ग अधिक तेज म्हणजे काय की विसर्गाच्या पुढे त किंवा थ हे व्यंजन आल्यास विसर्गाचे रूपांतरण स मध्ये होते. याला अनुसरून तो नियम आहे. बरोबर. म्हणजे स ची विसर्ग संधी तुम्ही ते म्हणू शकतात. त्यानंतर हा कुणाला अनुसरून आहे तर हा विसर्गाच्या मागे ई किंवा उ आल्यास पुढे क ख प प यापैकी एखादा व्यंजन आल्यास विसर्गाचे रूपांतरण कशामध्ये होते क्ष मध्ये होते. त्याला अनुसरून हे उदाहरण आहे. त्यानंतर भास्कर म्हटल्यानंतर पुढे भा विसर्ग अधिक कर म्हणजे विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे कर किंवा कार आल्यास
विसर्गाचे रूपांतरण स मध्ये होते. समजलं, सच्या विसर्ग संधीला तो अनुसरून आहे. बरोबर. इथं गुणादेश संधीची उदाहरणं आली आहेत की चंद्रोदय म्हटल्यानंतर चंद्र अधिक उदय. तुम्हा सर्वांना माहिती आहे की विसर्गाच्या म्हणजे पहिल्या शब्द शेवटचा वर्ण अ किंवा आ आल्यास पुढं रस्व किंवा दीर्घ उ आल्यास त्यातनं तयार होणारा काय होतो, ओ तयार होतो. बरोबर का. गुणादेश वर संधी लंबोदर, लंब अधिक उदर. बरोबर ना. म्हणजे ज्याचं पोट त्या ठिकाणी काय आहे, लंब आहे. म्हणजे लंब अधिक उदर बहुविरी समासाचे उदाहरण आहे. गंगोदक, गंगा अधिक उदक. अशा पद्धतीने हे उदाहरण कोणत्या नियमानुसार आहे, गुणादेश म्हणजे स्वर संधी. 5 आदेश होतात ना त्याचे. मग आता इकडं बघा की त्या ठिकाणी सुषमा, अनुष्ठान आणि उद्धरण ह्या परिवर्तन संधीमध्ये या सर्व गोष्टी समाविष्ट आहे. व्यंजन संधीमधला कोणता नियम, परिवर्तन संधी. सचा श होतो विग्रह होत असताना किंवा त्याचा पोट शब्द होत असताना की त्या ठिकाणी सु अधिक समा म्हणजे शचं रूपांतरण कशामध्ये होते, तर त्या ठिकाणी याच्यामध्ये समध्ये होते विग्रह होत असताना. समजलं का की तिकडं म्हणजे इकडे जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं, या सर्व गोष्टी जर क्लिअर केल्या तर निश्चितच आपल्याला म्हणजे पहिल्या शब्द शेवटचा वर्ण किंवा परिवर्तन संधी जर आपण लक्षात घेतली विग्रह करून दिलेला असताना तर त्याचं सचं रूपांतरण कशामध्ये होते म्हणे, तर श मध्ये होते. अशा प्रकारची ती रचना आहे. म्हणजे अनु अधिक सठान अशा पद्धतीने म्हणजे अनुष्ठान, उत अधिक भरण, उत अधिक उद्धरण आहे, उत अधिक धरण. बरोबर, उद्धरण. अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक फक्त ड बरोबर हे त्याचं योग्य उत्तर आहे. समजलं का. म्हणजे अशा पद्धतीने सचा काय होतो, दिलेल्या शब्दाची जोडणी होत असताना तर श होतो. सचा काय होतो, दिलेल्या शब्दाची जोडणी होत असताना श होतो. सॉरी. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं जे उदाहरण आलेलं होतं ते तिसरं उदाहरण तच्या नियमाला अनुसरून होतं. उद्धरण म्हणजे उत अधिक धरण. बरोबर. अशा पद्धतीने म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न, सप्तमी विभक्तीचा अर्थ काय. सप्तमी म्हटल्यानंतर ज्या अर्थातनं स्थळ, काळ आणि त्यानंतर वेळ. सप्तमी विभक्तीचा मुख्य कारक अर्थ सर्वांना माहिती आहे अधिकरण आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सप्तमी विभक्ती अजून काही कारक अर्थ प्रकट करते. जेव्हा त्या ठिकाणी मी बॅचमध्ये डिटेल घेत असतो, कन्फ्युजन व्हायला नको. समजलं का. जेवढं तुम्हाला विचारलेलं आहे तेवढंच त्या ठिकाणी लक्षात असू द्या. आता स्वामित्व संबंध म्हणजे काय असतं, अपादान म्हणजे काय असतं, कारणकारक काय असतं, करणकारक. करण म्हटल्यानंतर तृतीय विभक्तीचा मुख्य कारक आहे. त्याच्यानंतर ते प्रथम विभक्तीमध्ये सुद्धा तो कारक प्रकट करीत असतं. बरोबर. बऱ्याच गोष्टी आहे मित्रांनो याच्यामध्ये. त्यानंतर पुढे आहे सर्वनामाप्रमाणे दिसणारा. बघा, सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्याने नामाची वस्तू कशी आहे असे दाखविले तर त्या शब्दास टिंब असे म्हणतात. लक्षात असू द्या. आता इथं याला काय म्हटलं जातं माहिती आहे का, काय सांगितलं जातं, वस्तू कशी आहे हे दाखवलं जातं म्हणजे तो सार्वनामिक विशेषण आहे. लक्षात ठेवा. आता इकडे दोन गोष्टी आहे. इकडे सार्वनामिक विशेषण मी घेतलंय. बघा काय सांगितलंय, सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्याने नामाची वस्तू कशी आहे. बघा, असला नवरा नको ग बाई. नवरा त्या ठिकाणी कसा आहे तर असला आहे हे दाखविण्यासाठी असला आलेला आहे, म्हणून ते सार्वनामिक विशेषण आहे. मग सर्वनामोत्पन्न अजून एक प्रकार महत्वाचा. सर्वनामोत्पन्न सर्वनामे म्हणजे काय, मूळ सर्वनामाच्या रूपापासून तयार होणाऱ्या नवीन सर्वनामांना सर्वनामोत्पन्न सर्वनामे असे म्हणतात. बरेच विद्यार्थी इथं कन्फ्युज होतात. आपल्या नोट्स मधले हे स्क्रीनशॉट मी इथं घेतलेले आहे की सार्वनामिक विशेषण म्हणजे काय असतं. तुम्हाला सर्वांना माहिती की सर्वनामापासून तयार झालेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. बरं का. ज्या विद्यार्थ्यांनी PDF हवी असेल त्यांनी आवर्जून आपलं टेलिग्रामचं जे चॅनल आहे लक्ष मराठी अकॅडमी पुणे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलवरती लेक्चर झाल्यानंतर मी PDF लगेच शेअर करत असतो. बरोबर. जसं या ठिकाणी बघा, आता मी, माझा, माझी, माझे अशा प्रकारची नवीन म्हणजे सर्वनामांपासून सर्वनाम विशेषण तयार झाली आहेत. इथं त्या ठिकाणी सर्वनामापासून नवीन सर्वनामे तयार झाली आहेत की असला, एवढा, इतका, असला, इतकाला, असा, कोण, कसा, कोणास, केवढा. बरं का. इतर सर्वनामोत्पन्न सर्वनामे कैक. मी कैक लोकांना बघितलंय तुमच्यासारख्या. असं बऱ्याचदा त्या ठिकाणी आपण बोलतो. त्यानंतर कित्येक जण मला त्या ठिकाणी बोलून गेले
फलाना, भलता, बरं का, ही सुद्धा इतर सर्वनामोत्पन्न सर्वनामे आहेत. त्यानंतर सर्वनामांना विभक्ती प्रत्यय जोडले जाते. ह्या बऱ्याच गोष्टी इथं आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. बरोबर, आता ह्या सर्व गोष्टी इथं क्लिअर झाल्यात. इथं पर्यायामध्ये होतं सर्वनामोत्पन्न सर्वनाम म्हणजे काय, म्हणून इथं मी तो संदर्भ तुम्हाला देऊन दिला. ओके, त्यानंतर पुढे बघा, जी अव्यय नामे किंवा नामाप्रमाणे योजलेले शब्द, बघा जी अव्यय नामे किंवा नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवितात त्यांना काय म्हणतात. बघा, जी अव्यय, अव्यय ना म्हणजे विशेषण तर काही येऊ शकत नाही. क्रिया विशेषण अव्यय का उभयनिय अव्यय का शब्दयोगी अव्यय. आता काय सांगितलंय की जी अव्यय नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन, समजलं, यांच्या पुढे येऊन म्हणजे यांना जोडून, यांच्या पुढे येऊन, समजलं का, म्हणजे यांना जोडून क्रियाविषयी अव्यय येऊ शकत नाही त्या ठिकाणी, उभयनिय अव्यय येऊ शकत नाही, त्यांच्या पुढे येऊन जोडून त्या ठिकाणी सांगितलं, जोडून म्हटलेलं नाही आहे, यांच्या पुढे येऊन. म्हणजे मी जर त्या ठिकाणी असं म्हटलो की पुलाखाली, बरं का, अशा प्रकारचा प्रश्न जर म्हणजे अशा प्रकारचा शब्द जर त्या ठिकाणी लक्षात घेतलं की पुलाखाली म्हणजे नाम आलेलं आहे पूल, बरं का, त्याच्यानंतर पुढं आलेलं आहे खाली, अशा प्रकारे, बरोबर ना. म्हणजे काय सांगितलेलं आहे, रचना काय आहे की जी अव्यय नामे आणि नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन, समजलं का, त्यांचा वाक्य इतर शब्दांशी संबंध दाखवितात. म्हणजे ही सर्वच्या सर्व जी काही असतात, पुलाखाली आज पाणी तुंबलेले आहे, अशा पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं तुंबलेले आहेत, तर इकडं त्या ठिकाणी हे पुलाखाली म्हटल्यानंतर हा शब्द इतर शब्दांचा आलेला जो काही संबंध आहे तो दाखवितो आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे, लक्षात असू द्या. समजलं का. म्हणून मित्रांनो, इतर शब्दांशी संबंध दाखवितात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे अजून शब्दयोगी अव्ययांमध्ये. आपलं लेक्चर खूप जास्त त्या ठिकाणी लांबून जाईल, त्याच्यामुळं जेवढं योग्य आहे तेवढंच सांगतो. अजून बरे आपल्याला 7-8 प्रश्न विश्लेषित करायचे. शेतातील पीक चांगले आल्यामुळे रंगरावांनी कर्जापोटी काही रक्कम जमा केली. आपला कर्जबोजा थोडासा हलका झाल्याने ते आनंदित झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील आशय सूचित करणारा योग्य वाक्यप्रचार ओळखा. तर त्या ठिकाणी डोकीवरचे खांद्यावर येणे, बरोबर ना. जेव्हा आपल्या घरी सुद्धा आपण बघतो की एखादं कर्ज असेल, कर्ज त्या ठिकाणी हलकं झालं की आता बरं झालं बाबा, डोकीवरचं आता खांद्यावर आलं, बरोबर ना. म्हणजे डोक्यावर जेवढं वजन होतं तेवढं आता कुठं आलं, खांद्यावर आलं. म्हणजे जेव्हा तुम्ही नोकरीला लागणार तेव्हा या सर्व गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे, बरोबर का. म्हणजे जेव्हा तुम्ही कुटुंबाला मदत करायला सुरुवात करणार त्याच्यासारखा आनंद कुठलाच नसतो. पुढे बघा, आता जोड्या जुळवा, इथं सुद्धा जोड्या जुळवावरती प्रश्न विचारला. इंग्रजी म्हटल्यानंतर तिकीट आहे, बटन आहे, मोटार आहे. पोर्तुगीज म्हटल्यानंतर इथं काही जास्त बोलण्याची गरज नाही, आपल्या गोष्टीच तुम्हाला पुरेशा आहेत. समजलं का. इथं पप्पांच्या पगाराची गोष्ट पोर्तुगीजला मी दिलेली आहे. म्हणजे एचं 3 कुठं दिसत आहे, एचं 3 2 ठिकाणी, म्हणजे हे येऊ शकत नाही. बीचं त्या ठिकाणी 4, बीचं 4 कुठं आहे, पहिलंच उत्तर त्याचं योग्य आहे. ओके, त्यानंतर अरबी म्हटल्यानंतर हे 2 मध्ये आणि त्यानंतर फारसी म्हटल्यानंतर 1 मध्ये. ओके, त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न बघा. आता रामभाऊंचे पैसे गोविंदरावांना आपले म्हणून देणे, या गोविंदरावांपुढे आपली फुशारकी मिरवणे, बरोबर. म्हणजे दुसऱ्याचं तिसऱ्याला पण त्या ठिकाणी आपली फुशारकी मिरवणं, यामध्ये बरीच लोक त्या ठिकाणी माहीर असतात, सांगण्याची गरज नसावी, बरोबर का. मग आता इकडं काय बघा, हा आशय सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण कोणती आहे. आता इकडं त्या ठिकाणी हाती धरला रोडका आणि डोई धरला बोडका, ज्याच्यापासून कोणत्याही प्रकारे काही निष्पन्न होत नाही असा, बरोबर. हे तर काही येऊ शकत नाही. त्यानंतर शेरा सव्वा शेर तुम्हा सर्वांना माहिती आहे, हे पण नाही येऊ शकत, बरोबर का. शेरा सव्वा शेर प्रत्येक वेळेस मिळतो असं आपण बऱ्याचदा म्हणतो. पै दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा तुम्हा सर्वांना माहिती आहे, बरोबर ना. जसं मजुरी तसं काम त्या ठिकाणी दिलं जातं, बरोबर ना. उरलं एकच, हलवायच्या घरावर तुळशी पत्र, बरोबर ना. की पैसे एकाचे देतो दुसरा, हवा करतो तिसरा, समजलं का. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे तो, बरोबर. त्याच्यामुळं याला काही जास्त डोक्यात घ्यायचं नाही. आपल्याला असं करायचं नाहीये. जे आपलं आहे तेच आपल्याला घ्यायचं आहे, आपल्या कष्टानं घ्यायचं आहे, पुढं जायचं आहे, बरोबर का. त्याच्यानंतर पुढं बघा, आम्हा मुलांना कोण विचारतो, विशेषणाचा प्रकार ओळखा पुरवू. आता आम्हा मुलांना कोण विचारतो. आता बघा, इथं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नार्थक
विशेषण त्या ठिकाणी आलेलं असणार आहे. अगदी प्रश्न सोपा होता, अवघड काहीच नव्हतं. सर्वांना मी येऊ शकत नव्हता, कोणतंच येऊ शकत नव्हतं. का? कारण की प्रश्न विचारलेला आहे म्हणून. म्हणजे आत्ता इथं अनिश्चित विशेषण म्हटल्यानंतर जिथे ते जे विशेषण आलेलं असतं तर ते निश्चित कुणासाठी नसतं, म्हणून त्या ठिकाणी अनिश्चित विशेषणाची रचना काही येऊ शकत नाही. बरोबर. काही जण म्हटले की सर तिथं कुणासाठी आलाय काही कळत नाही आहे, पण मित्रांनो तर सरळ सरळ प्रश्न विचारला म्हणून प्रश्नार्थ विशेषणच आलेलं असणार आहे. ते नामसाधित म्हणजे काय तुम्हा सर्वांना मी सांगितलं, सर्वांना मी सांगितलं. त्यानंतर पुढचा प्रश्न, काय बोलायचे असेल ते बोल. बरोबर ना, काय बोलायचे असेल ते बोल. तू टेन्शन घेऊ नको, तू घाबरू नको, मोकळं बोल. बरोबर का? मग आता इथं या वाक्यातील काय हे शब्द कोणत्या सर्वनाम प्रकारातील, अगदी सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम तर काही येऊ शकत नाही, आपण स्वतः येतं त्याच्यामध्ये. आणि ते कशा पद्धती येतं तेही तुम्हा सर्वांना माहिती आहे की एक वाक्य दिलेलं असतं, वाक्याच्या सुरुवातीला त्याची काही रचना येत नाही, तर वाक्याच्या एका कर्त्याच्या नंतर ते वापरलेलं असतं. प्रश्नार्थक तर काही येऊ शकत नाही, कारण वाक्याच्या रचने शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं नाही. काय बोलायचे असेल ते बोल, संबंधी येऊ शकत नाही. जो, जी, जे, ज्या हे येतं. आणि त्यावेळेस जेव्हा रचना येते तेव्हा जो अभ्यास करेल तो पास होईल. जो तो काय आला मग तर अनुसंबंधी सर्वनाम म्हणून त्याला ओळखलं जातं. लक्षात असू द्या. अनिश्चिततार्थक सर्वनाम हे त्याचं योग्य उत्तर आहे. की वाक्यरचनेमध्ये कोण व काय अशा प्रकारची प्रश्नार्थक सर्वनामे येतात, पण वाक्य शेवटी प्रश्नचिन्ह येत नाही. त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर अनिश्चित सर्वनाम असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त ड बरोबर पर्याय 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. वास्तव अथवा मानससृष्टीतील इंद्रिय गम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना टिंब असे म्हणतात. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात मित्रांनो? नाम म्हणतात. ही व्याख्या तुम्हाला बऱ्याचदा रिपीट झाली आहे. आता लक्षात ठेवा. आता याच्यानंतर प्रश्न चुकवू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न, कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा. आता या ठिकाणी कुणी काही म्हणा, कुणी काही म्हणा, कुणी हे जे काही त्या ठिकाणी प्रश्नार्थक आलेले आहेत इथं संबंधी नाही, त्याच्यानंतर दर्शक नाही, अनिश्चित हे त्याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. इथं पुरुषवाचक येऊ शकत नव्हतं. बरोबर. आता इकडं शेवटचा प्रश्न आहे, क्रियाविशेषणाचे उपप्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. बरोबर. आता तुम्हाला ह्या 4 गोष्टी ओळखायच्या असतील. स्थलवाचक मध्ये क्रियापदाला विचारा, क्रिया कुठे घडली. कालवाचक मध्ये क्रियापदाला विचारा, क्रिया त्या ठिकाणी केव्हा घडले. अशा प्रकारच्या प्रश्नांनी तुम्ही उत्तर त्या ठिकाणी विचारू शकतात. क्रिया केव्हा घडली, त्याच्यानंतर संख्यावाचक मध्ये क्रिया कितीदा घडली, आणि त्यात रीतिवाचक मध्ये क्रिया कशी घडली. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. मग आता स्थलवाचक म्हटल्यानंतर क्रिया कुठे घडली तर त्या ठिकाणी तेव्हा, हमेशा, रातोरात, करकर, पटदिशी, उगीच, समोरून, तिकडून, जवळ, अत्यंत, बेताद आणि चौपट. आता इकडं स्थलवाचक मध्ये तो माझ्या जवळ उभा होता. क्रिया कुठे घडली? जवळ घडली. बरोबर. म्हणजे एचं 3 2 ठिकाणी आहे, 2 तर गेले. बरोबर. त्याच्यानंतर कालवाचक, क्रिया केव्हा घडली. बरोबर का? रातोरात घडली क्रिया. बरोबर. म्हणजे बीचं 1, बीचे कुठं आल्या पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर संख्यावाचक म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अत्यंत, प्रकर्षदर्शक यांचे उपप्रकार सुद्धा बरेच आहेत. आता मी बॅचमध्ये या सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. बरोबर. त्याच्यानंतर पुढं रीतिवाचक मध्ये क्रिया कशी घडली, करकर, पटदिशी, उगीच. अशा पद्धतीने या ठिकाणी हे एकूण 45 प्रश्न होते. 2021चा पेपर होता. तुम्हाला लेक्चर आवडलं तर खरंच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत आपलं लेक्चर पोहोचवा. जर तुम्हाला लेक्चर आवडलेलं असेल तर आवर्जून सर्वांना त्या ठिकाणी लेक्चर बघायला सांगा. सर्वांनी या संधीचा लाभ घ्या. इथं मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.